मी सातत्याने सकाळचं प्रबोधन मी माझं केलं. या प्रबोधनामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रबोधन केलं. संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का, BN राव का नाही, हे त्याचं पण विश्लेषक म्हणून केलं. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे गाजत आहेत. एक मराठी मुद्दा, जो 1 मे महाराष्ट्र दिवशी, 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमा या दिवशी महाराष्ट्र शासनाचा एक अध्यादेश GR 1949ला लागू झालेला आहे, जो GR 2019 मध्ये लागू झालेला आहे. आणि तोच GR आता नव्याने 1 मे महाराष्ट्र दिन 2026 पासून रिक्षावाल्यांसाठी लागू होते. ते म्हणजे मराठी भाषा बोलणं सक्तीने केलेलं आहे आणि यायला पाहिजे. जर तुम्ही परप्रांतीय मराठी राज्यात येऊन पोटापाण्याचा रोजीरोटीचा व्यवसाय करताय, तर मराठी माणसांबरोबर बोलण्याचं मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. आम्ही मराठी स्थानिक तुमच्याशी हिंदीत का बोलावं? जा तुम्ही कर्नाटकमध्ये, जा तुम्ही आंध्रमध्ये, जा तुम्ही तामिळनाडूमध्ये, जा तुम्ही चेन्नईमध्ये, जा तुम्ही उत्तर प्रदेश बिहारमध्ये, हे सर्व राज्ये आपापली भाषा राखून आहेत. उत्तर बिहारी हिंदी भाषा राखून आहे, मराठी बोलते नाही ना. तामिळी बोलतात, चेन्नई मद्रासी बोलतात, कन्नडी बोलतात, आंध्र प्रदेश आंध्र भाषा बोलतात. मी स्वतः अनुभव घेतलाय. महाराष्ट्र देशामध्ये फिरताना लोकल ट्रेनमध्ये अनुभव घेतलाय. मी तिरुपतीला जाताना, एक उदाहरण देतो. मी तिरुपतीला चाललो होतो. तिरुपतीला जाताना आमचे जे काही सहकारी मित्रमंडळ होते, पत्ते खेळत बसले होते, टाइमपास म्हणून कळत. कलकत्त्यामध्ये ट्रेन आली. कलकत्त्याचे स्टेशनमधले सगळे रेल्वे पोलीस धावत आले ट्रेनमध्ये, आमच्या चौकडीला घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये. व्हॉट दे सेड डिडंट नो. दे आर स्पीकिंग इन देअर लँग्वेज. ते त्यांच्या भाषेत बोलवत होते. कलकत्ता बंगाली भाषेत बोलवत होते. आणि आम्ही मात्र मराठी असूनही त्यांच्यावर हिंदी भाषेमध्ये संवाद करतोय, इंग्रजी भाषेमध्ये संवाद करतोय. सरस्वती वसंतरावजी डावकरेंना फोन लावला, उपसभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद. तात्काळ फोनाफोनी झाली महाराष्ट्रातून. पोलिसांना फोन गेला, कमिशनरला. मग कुठे सुटका झाली. आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो आणि तिरुपतीला गेलो. ही तर भावना त्या राज्यांची स्वतःच्या भाषेची असेल, ही जर भावना त्या राज्याची त्यांच्या स्वतःच्या भाषेविषयी असेल, तर महाराष्ट्रामध्ये आपली भावना का जोपासू नये मराठी भाषेची? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही परप्रांतीय म्हणून येत आहे, महाराष्ट्रामधून नाही आहे. तुम्ही परप्रांतीय म्हणून महाराष्ट्रात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये रोजीरोटी व्यवसाय करताय, तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. आणि का नाही यावी मराठी? इथेच खायचं, इथेच कमवायचं आणि इथेच राजकारण करायची, सत्तेत यायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, नागरिक व्हायचं, BSP घरं, इंदिरा गांधी आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, अमृत योजना, विविध योजना, SRA, झोपडपट्टी पुनर्वसन, यातून घरं मिळवायची या महाराष्ट्रामध्ये. मग मराठी माणसाने कुठे जायचं? आज प्रत्येक परप्रांतीय महाराष्ट्रातला गावोगाव खेड्यामध्ये आलेला आहे. आंबाचा व्यापारी, सुक्या मच्छीचा व्यापारी, ओल्या मच्छीचा व्यापारी, चायचा व्यापारी, चायच्या टपऱ्यांचा व्यापारी, हातगाडीचा व्यापारी, कुठला उद्योग हे परप्रांतीय करत नाही. महाराष्ट्र येऊन एक मराठी माणसासाठी उद्योग नाही. मुंबईसारख्या ठिकाणी बहुउद्देशीय शहरामध्ये इमारतीच्या बांधकामावर काम करतात, मजूर म्हणून येतात. मग आम्ही महाराष्ट्राने कधी तुम्हाला परवाना विचारला, तुमचं प्रमाणपत्र विचारलं, गुन्हेगारी मर्यादा विचारले, पोलीस दाखला विचारला? नाही विचारला ना. हा मराठी माणूस प्रेमळ आहे.
दोन्ही हाताने हात खुले करून देतो. जर दोन्ही हाताने हात खुले करून देतो तर दोन्ही हात खांद्यापासून हिसकावून घेऊ नका, असा परप्रांतीयाने इशारा आहे. अनेक टॅक्सीवाले भैये, ए रिक्षावाले भैये काय मुलाखती देतात, उत्तर बिहारी नहीं रहेगा तो मुंबई बंद पड़ेगा. अरे तुम्हारे बाप की मुंबई है क्या, बंद पड़ेगा? हम लोग देखेंगे. मराठी माणूस मुंबई बंद करायची का चालू ठेवायची ते मराठी माणूस बघेल. आम्ही मराठी एक एक कामगार तयार करू, टॅक्सी ड्रायव्हर तयार करू, रिक्षा ड्रायव्हर तयार करू, बिल्डिंगचे मोल मजुरी तयारी करू, पण मराठी माणूसच करू. पण तुम्ही मराठी जर शिकले नाहीत तर महाराष्ट्रातून हद्दपार व्हा. कोविडमध्ये काय केलं? उद्धव ठाकरेंनी काय काय नाही दिलं तुम्हाला? रेल्वे सेवा दिली, बसेस दिल्या, वाहतूक ट्रान्सपोर्ट दिली तुमच्या राज्यात जायला कोविडमध्ये, आणि अन्नाची सुविधा केली, पैसा पाण्याची सुविधा केली, आणि जाताना मराठा विरुद्ध घोषणा दिली, महाराष्ट्र राज्याविरुद्ध घोषणा दिल्या, जाताना महाराष्ट्र विरुद्ध धिक्कार केला, धिक्कारच्या घोषणा दिल्या. हे तुम्हीच ना परप्रांतीय? मग काय ओ सदावर्तेजी, तुम्हाला तर धोपटलाच पाहिजे बायकांनी. ओ सदावर्तेजी, तुम्हाला तर धोपटलाच पाहिजे. एसटी महामंडळ युनियनचे पैसे खाऊन बसलात, भ्रष्टाचार करून घेतात. बाबासाहेबांचे म्हणता तर भ्रष्टाचार का करता? बाबासाहेबांचे म्हणता तर भ्रष्टाचार काय करता? पैसे खाऊन बसले. त्यामुळे तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर ही मराठी भाषा आत्मसात करा आणि आमच्या जी.आरचा अधिकार, शासनाच्या जी.आरचा अनादर करू नका आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे वागा. एवढंच सांगणं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.